तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणशिंग फुंकलेलं आहे. ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा या टॅगलाईन खाली एकूण ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रचाराची रणनीती आपल्या दिसून येते. आपल्यासोबत रोहित दादा आहेत. टॅगलाईन खूप इंटरेस्टिंग आहे. मेसेज काय द्यायचा आहे यातून? विधानसभेला तरुण उमेदवार आहे, काम करून दाखवले, विश्वासानं लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. आता जसं विधानसभेचा सदस्य गेल्या वर्षभरामध्ये प्रभावीपणाने आम्ही मतदारसंघात काम करू शकलो. प्रतिकूल परिस्थिती आहे, राज्य शासन, निधी या सगळ्या बाबतीत साशंकता सगळीकडे निर्माण होते, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही काम चांगलं मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरात आणू शकलो आणि पुढच्या 4 वर्षात अधिक काम आम्ही आणू. आता जसा आमदार काम करताना आपला पाहिजे तसा झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अधिकचे अधिकार मिळालेले आहेत. हे सगळे घटक आपले असले तर काम अधिक प्रभावीपणाने होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. तर मग जसा माझ्यावर विश्वास ठेवला तसा माझ्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवा, म्हणजे मी अधिक गतीनं काम करेन हा विश्वास माझ्या मतदारसंघातील लोकांना आम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा. वचननामा आम्ही पाहिलाय का? सत्ताधारी आमदाराला लाजवेल याच्यापेक्षा जास्त घोषणा यामध्ये आहेत. शेती आहे, शिक्षण आहे. खास करून तासगाव तालुक्याचा विषय यामध्ये बेरोजगारीचा विषय प्रामुख्याने आहे. द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात जर असती त्या निर्मित संबंधाचे उद्योग न आल्यामुळं तासगाव कवठेमंकाळमध्ये बऱ्याच वर्षापासून बेरोजगारी विषय, तर हाच विषय तुमच्या अजेंड्यावर राहणार एकूण? एक आपल्याला मी सांगू इच्छितो की जे प्रश्न आम्ही या वचननाम्यामध्ये घेतलेले आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यांना प्राप्त असलेला निधी असेल, त्यांच्या पातळीवरती अनेक योजना ज्या राबवल्या जातात त्या योजना प्रभावीपणाने राबवल्या जातील अशाच पद्धतीचा वचननामा माझा आहे. किंबहुना त्याहून अधिक CSR मधून जो आम्ही फंड उपलब्ध करतो त्या माध्यमातून सेवेचा जो आम्ही भाग करणार आहे त्याचा त्या घोषणा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळं वेगळं किंवा वावगं असं काही आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये न देता माझ्या जाहीरनाम्यावरती माझ्या विरोधी पक्षातील समोरच्या लोकांनी काही मला प्रश्न विचारला तर मी त्यांना उत्तर देऊ शकतो. किंबहुना मागच्या काळामध्ये आम्ही काही चांगलं काम करू शकलो आणि गेली 8 वर्ष पंचायत समिती झडपीवर आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यानुसारच आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपण काहीतरी वावगं लिहिलेलं आहे किंवा वावगं केलेलं आहे. मला विश्वास आहे की आपण जो जाहीरनामा तयार केला तो जाहीरनामा लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि तो जाहीरनामा अधिक चांगल्या प्रमाणात लोकांपर्यंत गेल्यानंतर लोक आम्हाला चांगला पर्याय म्हणून निवडतील हा विश्वास मला. राज्यस्तरावरती 2 राष्ट्रवादी एकत्र यायची सूर बऱ्यापैकी जुळाले. त्याच्या अगदी पडसाद अगदी खालीपर्यंत, अगदी महापालिकापर्यंत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत दिसून येतील. जिल्ह्यामधलं चित्र तुम्हाला काय वाटतंय? जे आम्ही महानगरपालिकेमध्ये पाहिलं, दोन्ही राष्ट्रवादी कुठतरी अंतर्गत समजत होता. खास करून तासगाव आणि तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा कसा राहील? तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन आमचे सर्व उमेदवार उभे असतील. मित्रपक्षांबरोबर चर्चा चालू आहेत. 27 तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण आमचे जे उमेदवार असतील, माझं जे पॅनल असेल, आमचं जे पॅनल असेल, ते पॅनल पुढं 5 वर्ष काम कसं करणार आहे या संदर्भातला माझा जाहीरनामा होता. आता मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रतोद आहे, मला पक्षानं ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाशी सुसंगत असे निर्णय घेतले पाहिजेत म्हणून मी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन पुढे जातोय. पारंपरिक मतदारसंघातील गट, झालेली विधानसभेची निवडणूक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मला हा निर्णय घेणं हे मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सोपं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला. आता ज्या अलीकडे निवडणुका झाल्या त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीला मिळालेलं यश पाहता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुढे लढणं हे एक सूर दिसून येतोय ज्येष्ठ नेत्यावर. तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार म्हणून तुमचं काय म्हणणं असेल? नाही, जिल्ह्यामध्ये तसं समीकरण असेल तर अजून त्या संदर्भातची कल्पना मला नाही, पण तालुक्यामधून आणि मतदारसंघामधून आम्ही आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं काम करू. जो विरोधी गट आहे त्यांनी नुकतीच तासगाव नगरपालिका हातात घेतलेली आहे, तर आव्हान वाटतंय यामुळे काही त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे? नाही, अगदी निवडून आलेली उमेदवार आणि स्वतः किंगमेकर म्हणून भूमिका निभावणारे लोक, त्यांनी एकमेकांसाठी किती कॉन्ट्रीब्युशन या निवडणुकीमध्ये दिलेलं याची कल्पना मला आहे.
नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते ते स्वतःच थोडे जास्त कर्तृत्वान असल्यामुळे ही नगरपालिकेची निवडणूक त्यांना सोपी गेली आणि त्यांनी त्यांच्या जीवावरती, त्यांनी त्यांच्या प्रतिमेवरती ही निवडणूक जिंकली. त्यांना फारशी कुणी मदत केली किंवा फारशा कुणाच्या मताचा फायदा आत्ता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांना झाला असं मला वाटत नाही. त्यांनी त्यांची ताकद आजमावली आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती ते नगराध्यक्ष झाले. त्यांचं कष्ट खरं तर फळाला आलं असं म्हणलं तर वावगं नाही राहणार. त्यामुळं फारसं काय 5-50 मतांनी एवढं बळ वापरून म्हणजे आत्मविश्वास वाढला असावा असं मला वाटत नाही. पण आम्ही कुणाकडेही न लक्ष देता किंबहुना कुणाची रेष बारकी छोटी न करता आपली रेष मोठी करून पुढे जायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कृष्ण आमदारकी झाली, नगरपालिकाही झाली, लग्नाचा विषय सातत्याने येतो. काय नेमकं आता नाही, ह्या चर्चा कुठून येत आहेत याची मला कल्पना नाही, पण आधी लगीन कोंडाण्याच. रोहित पाटील होते ज्यांनी ताकदीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव. सांग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.